भारतीय जनता पार्टीचा जय हो. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा जय हो. भारतीय जनता पार्टीचा जय हो. जय श्रीराम जय श्रीराम. जय श्रीराम जय श्रीराम. जामुनी महाराज की जय. जामुनी महाराज की जय. प्रभाग क्रमांक 22 मध्ये आज भारतीय जनता पक्षाचे 4 उमेदवारांच्या करिता आज या ठिकाणी मधुकर उपलपस्तीमध्ये प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि शहर मध्येचे लोकप्रिय आमदार आदरणीय देवेंद्रदादा कोटे यांनी ज्या पद्धतीने विकास या देशाचा, महाराष्ट्राचा आणि विशेषतः करून शहर दक्षिणचा केलेला आहे, त्याच धर्तीवर आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 22 मधील 4ही उमेदवार अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन भारतीय जनता पक्षाचे विचार धोरण या ठिकाणी सांगत आहेत. परवाच आम्ही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय गोरे साहेब आणि त्याच पद्धतीनं शहर मध्येचे आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील तमाम मोची समाज बांधवाकरिता जामुनी सांस्कृतिक भवन करता माननीय देवेंद्रदादा कोटे यांनी शब्द टाकला आणि पालकमंत्री गोरे साहेबांनी 2 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मोची समाजाला देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे सोलापूर शहरातल्या तमाम ज्या ठिकाणी मोची समाज आहे त्या ठिकाणी एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी 2 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शहर दक्षिणचे आमदार सन्माननीय देवेंद्रदादा कोटे यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी दिलेले आहे. आजपर्यंत आपण पाहतो की पाठीमागचे जे 15 वर्ष आमदार म्हणून या ठिकाणी प्रणिताई शिंदे यांनी काम केलं, परंतु मोची समाजाला साधं एक 20 ते 25 लाख रुपये देखील शहराच्या पातळीवर दिलेले नाही. परंतु विद्यमान आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या माध्यमातून संपूर्ण मोची समाजाकरिता 2 कोटी रुपयाचा विकास निधी भवन करता दिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण मोची समाज आनंदमय झालेला आहे आणि प्रत्येक वस्तीमध्ये संपूर्ण मोची समाजाच्या मध्ये प्रत्येक कार्यकर्ता, माता भगिनी या भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत आणि ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत त्या सर्वांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक समाज बांधव कोशिशीने प्रयत्न करत आहेत. त्याच पद्धतीनं प्रभाग क्रमांक 22 मध्ये देखील मधुकर उपलप वस्ती, दोंडीबा वस्ती, हिरण वस्ती या सर्व 2 नंबर झोपडपट्टी या सर्व भागातील तमाम मोची समाज बांधव भारतीय जनता पक्षाचे उमेदवार 4 लोकांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करणार आहे. महिला उपाध्यक्ष आज 22 प्रभाग मध्ये आम्ही जेव्हा सर्वे करत होतो त्यावेळेला सगळे मोची समाज आपल्या सोबत आहे अशी धोरणं त्यांनी दाखवलेली आहे. आणि काल महाराष्ट्राचे लाडके भाऊ देवादादा यांनी जे आम्हाला आश्वासन दिले आहे ते पूर्ण करणार आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे पाणीचा जो प्रश्न आहे, IT पार्क आणि आपल्या सोलापूरमध्ये जे बेरोजगार आहेत युवा त्यांच्यासाठी काम वगैरे देणार आहेत त्यांनी. आणि आपल्या प्रभाग 22 मध्ये सगळ्यांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद दिसत आहे आणि आम्हाला आश्वासन आहे कमळाशिवा 102 प्रभाग मधले सगळेजण जिंकून येणार असे मला वाटते. 22 अधिकृत उमेदवार किसनाना जाधव आणि नागेशांना गायकवाडांचे सौभाग्यवती अंबिकाताई गायकवाड, माझे मित्र दत्ता नटगिरी आणि युवा नेतृत्व असे सोलापुरात हिंदुत्ववादी असे निर्माण झालेले शिवराज गायकवाड यांची पत्नी चैत्रलताई या 4ही उमेदवारांना तमाम मोची समाजांना आवाहन करतो. 4ही उमेदवारांना प्रभाग 22 मध्ये त्यांना बहुमताने निवडून आणायला पाहिजे आणि 4 सोलापूर शहरात 4ही नाही तर प्रत्येक कुठं समाजात भाजपला निवडून आणायचं काल आमदारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेले आहेत. IT पार्क आल्याने आपल्या मुलांना एक कमळाला मत दिला तर IT पार्क आलं की आपल्या मुलांना रोजगार मिळेल आणि रोज पाणी नळाद्वारे रोज पाणी येण्याचं आव्हान दिलेलं आहे. आमदारांनी जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत फेटा बांधत नाही असं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि तमाम मोची समाज भाजपच्या पाठीमागे राहणार आहे. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत 4ही उमेदवार स्वतः मी किसन जाधव, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्या सौभाग्यवती अंबिकाताई नागेश गायकवाड, युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सौभाग्यवती चैत्रालीताई गायकवाड,
दत्तात्रय नडगिरे असे चारही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आम्ही प्रभाग 22 मधून सातत्यानं गेले 6 दिवस झालं होम टू होम प्रचार करीत आहोत. प्रचारात आम्हाला भरघोस असा मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. आज हिरणवस्ती परिसरामध्ये आल्यानंतर महर्षी आदी जामुनी महाराज यांना वंदन करून आणि या मोची समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भंडारे साहेब असतील, आदरणीय करेपन्ना जंगम असतील, जेम्स जंगम साहेब असतील, नागनाथांना कास्तोलकर असतील, युवा सहकारी अर्जुन साळवे असेल आणि सर्व मोची समाज बांधव मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पाठिंबा या ठिकाणी जाहीर करीत आहेत. कालच सोलापूर शहरामध्ये राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सोलापूर महानगरपालिकेच्या प्रचारार्थ आलेले होते आणि आम्ही जो शहरमध्येचे तरुण तडफदार आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तो प्रवेश आज सार्थ झाला असं माझं ठाम मत आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तमाम सोलापूर शहराला आल्यानंतर त्यांनी जाहीरपणानं अभिवचन दिलं. सोलापूर शहरामधलं माझ्या प्रभाग 22 मधील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय असेल, लिमेवाडीचा परिसर असेल, रामवाडी परिसर असेल, विजापूर नाका परिसर असेल, या परिसराचा भरघोस असा निधी देऊन विकास कुठेही थांबणार नाही. प्रभाग 22चा सर्वांगीण विकास करणार म्हणून आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आमदार देवेंद्रदादा कोटेच्या माध्यमातून, पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांच्या माध्यमातून हा विकास कुठेही थांबणार नाही त्यांनी जाहीर भाषणामध्ये अभिवचन प्रभाग 22 साठी दिलेलं आहे. त्यामुळं मी स्वतः मनस्वी आमदार देवेंद्रदादा कोटे असतील, पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, कारण फडणवीस साहेबांचा आपण इतिहास जर पाहिला तर फडणवीस साहेबांनी एकदा दिलेला शब्द ते कोणतेही अडचण आले तर ते पूर्ण करतात. ही तमाम सोलापूर शहरवासियांना नव्हे तर महाराष्ट्रवासियांना फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द खात्रीने ते पूर्ण करतात हे माहिती आहे. त्यामुळं कालच्या मेळाव्यामध्ये फडणवीस साहेबांनी अभिवचन दिलं की प्रभाग 22चा सर्वांगीण विकास ते करणार आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे आम्ही जे चारही उमेदवार आहोत आपण आमच्या कामावर शहरमध्येचे तरुण तडफदार आमदार देवेंद्रदादा कोटेवर, पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबावर आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल जो अभिवचन दिलेला आहे त्या अभिवचनावर तमाम 22 नंबर प्रभागामधील तमाम सोलापूर शहरवासियांमधील सर्व मतदारांना मी कळकळीची विनंती करतो. मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर व्यासपीठावर आपल्या प्रभाग 22चा विकास थांबणार नाही आणि भरघोस असा निधी देणार म्हणून त्यांनी जाहीरपणानं जे काल वक्तव्य केलं त्याच्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांचा, पालकमंत्री साहेबांचा आणि युवा आमदार देवेंद्रदादा कोटेंचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम सोलापूर शहरवासियांना आणि विशेषतः प्रभाग 22 मधील तमाम जनतेला मी आवाहन करू इच्छितो. येत्या 15 तारखेला कमळ या चिन्हावरील जे चारही उमेदवार आहेत सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत आपलं पवित्र असं मत चारही उमेदवारांच्या कमळ चिन्हावर बटन दाबून आम्हाला पुनश्च काम करण्याची संधी द्यावं आणि प्रभाग 22चा जो अनुशेष असा राहिलेला विकास आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला संधी द्यावा असं कळकळीचं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.